त्यांच्यासाठी सगळ्यांच्याच प्रार्थना होत्या शिवसेनेमध्ये. त्या आमच्या सहकारी होत्या. प्रियांका चतुर्वेदी या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर. राजकीय पुनर्वसन आहे असं मला वाटत नाही, कारण विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते जे पक्षामध्ये असतात, कोणत्याही पक्षामध्ये असतात, ते सतत पक्षाचं काम करत असतात. मी विनोद तावडे यांना अनेक वर्ष ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून जे त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे. रोहित पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल अजितदादांचा अपघात, घातपात, संशयास्पद अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. हो, कारण आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातून विरोधी पक्षाला एकच जागा मिळते, ती सुद्धा आम्ही एकत्र राहिलो तर. आणि काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर सगळ्यांनी सहमती दर्शवली. खरं म्हणजे आदित्य ठाकरे सातत्यानं सांगत होते, ते खरं आहे की सर्वाधिक मोठा पक्ष हा शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढवायला पाहिजे. ही भूमिका योग्यच होती. त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 10 लोक आहेत. तरी आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ती जागा शरद पवारांनी परत जावं राज्यसभेत, यासाठी हा निर्णय आम्ही घेतला. चर्चा झाली उद्धवजींबरोबर, काँग्रेसच्या नेत्यांबरोबर. शरद पवारांचे जे राजकारणातलं स्थान आहे, समाजकारणातलं स्थान आहे, महाराष्ट्रातलं देशाचं त्यांचं जे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केलेली आहे. आमचं जेवढी संख्या लागते जिंकण्यासाठी आमदारांची, तेवढे आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगू शकतो. आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी येणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुका, राज्यसभा, विधान परिषद, यासाठी काय निर्णय घ्यायचे आणि कोणी कुठली निवडणूक लढायची, यासाठी आम्ही लवकरच 3 पक्ष एकत्र बसण्याचं ठरलेलं आहे. कारण शेवटी तिन्ही पक्षाचा आपापला वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभा मिळाल्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा. बघा, ही काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षातर्फे भूमिका स्पष्ट केली. मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून, ह्या विलिनीकरण वगैरे दंतकथा आहेत, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नाही. पण काही लोकांना वाटत असेल, पण दंतकथा होती, ती दंतकथा आता संपलेली आहे. आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल आणि आमची ती मानसिक तयारी आहे. सत्ता येते, सत्ता जाते. आम्हाला जनतेनं विरोधी पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे, ती आम्हाला योग्य पद्धतीनं पार पडली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकार अपयशी ठरलेली आहेत. भाजपची प्रश्नांचा डोंगर आहे. अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल. जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगा सत्तेच्या मागे आत्ता धावू नये. येणाऱ्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. ठीक आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांच्याच प्रार्थना होत्या शिवसेनेमध्ये. त्या आमच्या सहकारी होत्या. प्रियांका चतुर्वेदी या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहावं. जर गणित जमलं असतं, जर पवारसाहेब निवडणुकीला उभे राहिले नसते, तर ही जागा शिवसेना 100% लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी.
पण जेव्हा पवार साहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही, हे सत्य आहे. राजकीय पुनर्वसन आहे असं मला वाटत नाही, कारण विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते जे पक्षामध्ये असतात, कोणत्याही पक्षामध्ये असतात, ते सतत पक्षाचं काम करत असतात. मी विनोद तावडे यांना अनेक वर्ष ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून जे त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे, ते मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, बिहारसारख्या राज्यात त्यांनी काम केलं, केरळला काम केलं. अशा वेळेला जर पक्षानं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि उमेदवारी दिली तर तो एका कार्यकर्त्याचा सन्मान असतो. महाराष्ट्रातून त्यांना काही लोकांनी राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातून एका विशिष्ट गटानं विनोद तावडे यांच्यासारख्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हाचं चित्र होतं. पण विनोद तावडे हे नाउमेद न होता त्यांनी आपलं संघटनेतलं कार्य, संघटना बांधण्याचं कार्य त्यांच्या पक्षाच्या कायम ठेवलं. ते दिल्लीमध्ये सुरुवातीला पक्ष सचिव म्हणून गेले, मग ते सरचिटणीस झाले, मग त्यांच्यावर अनेक राज्यांची जबाबदारी दिल्यावर त्यांनी जी मर्जी संपादन केली नेतृत्वाची त्याच्यामुळे त्यांना हे यश मिळालेलं. आणि त्याचं कार्यकर्त्याला जेव्हा असा प्रकार भारतीय जनता पक्षानं जे उमेदवार दिलेले आहेत ते कौतुक करण्यासारखेच आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. बघा, भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या जागा या जनता दल युनायटेडपेक्षा जास्त आहे आणि जवळजवळ 40 जागा जास्त आहे माझ्या माहितीप्रमाणे. नितीश कुमार यांचा सन्मान म्हणून त्यांना सुरुवातीला मुख्यमंत्रीपद दिलं, पण नितीश कुमार यांची प्रकृती आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नाही अशी एक माहिती सातत्यानं समोर येते, आपण पाहतोय सगळे टी व्हीला. त्याच्यामुळे जर भारतीय जनता पक्षाने असा निर्णय घेतला असेल की नितीश कुमारांना राज्यसभेत पाठवून बिहारचं नेतृत्व भाजपच्या नेत्याकडे द्यावं, तर हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यात काही चुकतंय असं मला वाटत नाही. रोहित पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल अजितदादांचा अपघात, घातपात, संशयास्पद अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. रोहित पवारांनी त्यांना काही प्रेझेंटेशन दिलं, त्याच्यावरती उद्धव साहेबांचं स्पष्ट मत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी ही करावीच लागेल, व्हायलाच हवी. अजितदादा पवार यांच्या बाबतीत त्यांचं कुटुंब काही बोलायला तयार नाही, भारतीय जनता पक्ष काही बोलायला तयार नाही, इतर कोणी बोलायला तयार नाही. काय तुम्ही दडवताय, काय लपवताय, असं काय रहस्य आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तुम्ही तपास का होऊ देत नाही, तुम्ही कोणाला वाचवताय, हा जर प्रश्न रोहित पवार विचारत असतील तर तो योग्य आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना तेच सांगितलं की याची सखोल चौकशी होणं गरजेचं. बघा माननीय शरद पवार हे कालच इस्पितळातून घरी आलेले आहेत, कालच, आणि त्यांच्यावरती अजूनही काही प्रमाणामध्ये उपचार सुरू आहेत. ते लवकरच बरे होतील, पण अजून उपचार सुरू आहे. आणि त्यांना जसं माझ्यावरती ती वेळी गर्दीत जाऊ नये असं डॉक्टरांचं बंधन होतं, मला सुद्धा अजूनही आहे, पण शेवटी वयामध्ये फरक आहे. त्यांनाही ते बंधन आहेत की फार गर्दीमध्ये त्यांनी सध्या जाऊ नये. त्याच्यामुळे इतर काही ज्या कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया आहेत त्या त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकलाच पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज हा आम्ही सगळे मिळून विधानभवनात, निवडणूक कार्यालयात, राज्यसभेच्या निवडणूक कार्यालयात आम्ही दिला. उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहे. सुप्रिया सुळे यांनी काल त्यांना विनंती केलेली आहे येण्यासंदर्भात आणि ते तसा येण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्याला माहीत असेल की आज मुंबईमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या चिरंजीवांचं लग्न असल्यामुळे अनेक लोक सकाळीच तिथे गेलेले आहेत. त्यातून ते वेळ काढून येण्याची शक्यता मला वाटते.